आज काय बनवायचं हा विचार करत असताना असं ठरवलं, खूप दिवस झाले वांग्याचं भरीत नाही केलं. म्हणून ठरवलं आज वांग्याचं भरीत करायचं. वांगी धुतली, त्याला पुसून तेलाचा हात फिरवला त्याच्यावर आणि गॅसवर जाळी ठेवून त्याला भाजून घेतलं. भाजलेलं कसं समजतं, जेव्हा त्याची जी साल निघायला लागते ना, तेव्हा आपण समजायचं की ते वांग आता भाजत आलेलं आहे. तर दोन्ही वांगी भाजून घेतली. नंतर आपण त्याच्या आता साली काढून घेतल्या. साली एकदा वांग व्यवस्थित भाजलं ना, की साली एकदम पटापट निघतात त्याच्या. तर दोन्ही वांग्यांच्या आपण साली काढून घेऊया. साली काढल्यानंतर त्याचा जो शेंडीचा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊया आणि मग त्याला एकदम बटाट्यासारखं कट करून स्मॅश करून घेऊया. नंतर फोडणीसाठी आपण कांदा आणि टोमॅटो घेऊया. कढीपत्ता थोडा आणि थोडेसे शेंगदाणे जे तेलात खरपूस भाजून घेतले ना की छान लागतात. त्यानंतर टोमॅटो, कांदा हे सगळं आपण कापून घेतलेलं आहे. आता फोडणीची तयारी तर झाली. आता मी इथं मिक्सर मध्ये काय केलंय, कोथिंबीर, लसूण, आलं थोडंसं आणि थोडंसं सुकं खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे, ज्याच्याने टेस्ट येईल थोडीशी. कढईत तेल, कढीपत्ता टाकलेला आहे, जिरं, मोहरी टाकली, कांदा आणि जे शेंगदाणे होते ना ते टाकलं, मस्तपैकी त्याला भाजून घेतलं. त्याच्यामध्ये हिंग थोडंसं मी घातलं आणि मी घरगुती गरम मसाला बनवते, जे गरम मसाले बाहेरून आणून वाटून ठेवून देते. तो मसाला 1 चमचा ऍड केला मी. त्याच्यानंतर हलवून घ्यायचं थोडंसं कांदा भाजेपर्यंत. आणि मिरची पावडर माझ्याकडे होती, ती मिरची पावडर मी त्याच्यामध्ये थोडीशी घातली. नंतर टोमॅटो घातला. आपण जे पेस्ट बनवली होती ना लसणाची, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याची, ती मी त्यामध्ये घातली. चांगलं हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हळद, आपले जे मिरची मसाला, जो घरगुती मसाला, काळा काळा मसाला, कांदा लसूण मसाला, हे सगळे मसाले मी थोडे थोडे ऍड केले त्याच्यामध्ये. आणि थोडंसं, अगदी थोडंसं पाणी घातलं मी त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ घालून घेतलंय आणि हलवून नंतर त्याच्यामध्ये मी काय घातलं, आपण जे स्मॅश केलेले जे वांग होतं ते घालून घेतलं. 2-3 मिनिटं मस्त झाकून ठेवायचं. वाफ आली, थोडं पाणी मुरत आलं की परत एकदा हलवायचं. आणि त्याच्यामध्ये मी नंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवते मी, तर तो मी एक 3-4 चमचे ऍड केला त्याच्यामध्ये. त्याच्याने एक थोडीशी टेस्ट येते वेगळीच. आणि मग पुन्हा एकदा 2 मिनिटं झाकून ठेवलं. हे बघा, झाकून ठेवल्यानंतर काढल्यानंतर ही अशी भाजी तयार होते. तर तुम्ही कशी बनवता वांग्याच्या भरताची भाजी, मला प्लीज सांगा कमेंट करून. माझी भाजी तर खूप सुंदर झालेली, तुमची सांगा.